नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुकेश अंबानीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या सबसिडरी कंपनी लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, ही लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड मुकेश अंबानीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची सबसिडरी कशी आहे हे मला कसे माहीत आणि तुम्ही कसे माहीत करू शकता की अशा छोट्या कंपन्या जसे की खूप साऱ्या टाटा ग्रुपच्या सुद्धा आहे, तसेच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या देखील या व्यतिरिक्त अजून सबसिडरी कंपन्या आहे, हे सुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी टायमिंग बघूया की या लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा रिझल्ट कोणत्या टाईमला आला आहे. तर मित्रांनो, लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड या कंपनीचा क्वार्टर 3चा रिझल्ट 12 जानेवारी 2026 म्हणजे काल मार्केट बंद झाल्यानंतर संध्याकाळी 6:30 वाजता आला आहे. म्हणजे मित्रांनो, लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड या कंपनीचे नंबर मार्केटला कसे वाटले आहे, म्हणजे क्वार्टर 3चा रिझल्ट मार्केटला कसे वाटले आहे, याचा इम्पॅक्ट आपल्याला आज म्हणजे 13 जानेवारी 2026ला मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 3चे रिझल्ट. आणि मित्रांनो, पूर्ण डेटा लाखमध्ये दिलेला आहे, फक्त अर्निंग्स पर इक्विटी शेअरला सोडून. आणि मित्रांनो, डेटा लाखमध्ये दिला आहे, परंतु मी तुम्हाला कोटीमध्ये कन्वर्ट करून सांगणार आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा, हा कॉलम आहे प्रिव्हियस क्वार्टरचा म्हणजे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा, आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा, म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कम्पेअर आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कम्पॅरिझन. तर मित्रांनो, लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड या कंपनीचा रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 146.69 कोटी रुपयांनी 133.63 कोटी रुपये. तसेच कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 160 कोटी रुपयांनी 133 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 147.13 कोटी रुपयांनी 150 कोटी रुपये. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 165 कोटी रुपयांनी 150 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचे टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 143 कोटी रुपयांनी 149 कोटी रुपये. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कंपनीचे एक्सपेन्सेस कमी झाले आहे 162 कोटी रुपयांनी 149 कोटी रुपये. आणि जर आपण कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 3.69 कोटींनी 0.52 कोटी म्हणजे फक्त 52 लाख. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 2.37 कोटींनी 0.52 कोटी म्हणजे 52 लाख. तसेच जर आपण लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड या कंपनीचा प्रॉफिट फॉर द पिरियड ऑर इयर म्हणजे नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 3.71 कोटींनी 0.14 कोटी म्हणजे तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 1.44 कोटींनी 0.14 कोटी. तसेच मित्रांनो, जर आपण या कंपनीचा म्हणजे लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेडचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे 2.90 रुपीजने 0.11 रुपीज. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कमी झाला आहे 1.12 रुपीजने 0.11 रुपीज. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची सबसिडरी कंपनी लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा रिझल्ट बघितला. तर चला आता आपण लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड या कंपनीची थोडी
बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, जर आपण लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड या कंपनीचा जर पूर्ण शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.02%, FISची होल्डिंग आहे 0.01%, DISची होल्डिंग आहे 0.02% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 27.90%. आणि मित्रांनो, आता मी इथे एक इम्पॉर्टंट पॉइंट तुम्हाला सांगणार आहे की मला कसे माहीत की ही लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर या कंपनीचे प्रमोटर्स बघितले तर लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्स ग्रुपमध्ये रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडची 51% हिस्सेदारी आहे. म्हणजे ही लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. आणि मित्रांनो, ही जी रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड कंपनी आहे ही शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेल्या मुकेश अंबानीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. म्हणून इनडायरेक्टली लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड ही रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचीच सबसिडरी कंपनी आहे. आणि मित्रांनो, जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचा डेटा बघितला तर कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 63 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होती 200 कोटी रुपये आणि कंपनीची सेल्स फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 574 कोटी रुपये. तसेच कंपनीचा म्हणजे लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेडचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 7 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 5 कोटी रुपये नेट प्रॉफिटमध्ये. तसेच कंपनीचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 17 कोटी रुपये प्रॉफिटमध्ये. तर मित्रांनो, चला आता आपण लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड या कंपनीची स्टँड अलोन बॅलन्स शीट बघूया. तर मित्रांनो, कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस कमी झाला आहे 29.61 कोटींनी 2.59 कोटी. तसेच कंपनीची जर आपण लॉंग टर्म बोरोइंग बघितली तर ते करंटली 0 आहे, जी जबरदस्तपणे कमी झाली आहे. तसेच जर आपण कंपनीची शॉर्ट टर्म बोरोइंग बघितली तर ती वाढत आहे 1.68 कोटी रुपयांनी 5.29 कोटी रुपये आणि करंटली आहे 148.38 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स बघितला तर तो कमी झाला आहे 5.69 कोटींनी 0 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, जर आपण लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड या कंपनीची कॉन्टिंजेंट लायबिलिटीज बघितली तर ती कमी होत आहे 15.92 कोटींनी 13.09 कोटी आणि करंटली आहे 5.26 कोटी. आणि कोणत्याही कंपनीची कॉन्टिंजेंट लायबिलिटीज कमी होणे हा एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचा प्रमोटर्सची होल्डिंग बघितली तर लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 72.07% आणि कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. याचा अर्थ म्हणजे त्या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. आणि ज्या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% असतो हा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुकेश अंबानीची जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची सबसिडरी कंपनी लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 3चा रिझल्ट बघितला आहे. तसेच या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.